क्या बोलने का। बेटी की उम्र की लड़की को ले लेके घूम रहा है, शर्म तो आना चाहिए थोड़ा इसको। वो भी स्टैंडर्ड तो होना चाहिए। नमस्कार. तर मित्रांनो, सोशल मीडियावर गोविंदाचा खूप मोठ्या प्रमाणात अपमान होत चालला आहे. गोविंदा हा त्याच्या एके काळी हिरो नंबर 1 होता. आजही तो हिरो नंबर 1 आहे. नंबर 1 ॲक्टर आहे बॉलिवूडमधला. पण ही भिकारचोट बॉलिवूड, ही दलिंदर बॉलिवूड, ही करप्ट बॉलिवूड गोविंदाला आज कामं देत नाही आहेत. ह्यांचा राग आहे गोविंदावर. आता कसला राग आहे ते आपल्याला माहिती नाही, पण गोविंदाचा खूप राग आहे या भडव्यांना. ही लोकं गोविंदाला अजिबात कामं देत नाही. प्रोड्युसर कामं देत नाही, ॲक्टर लोक त्यांना कामं देत नाही, सपोर्ट करत नाही. आणि सगळ्यात वाईट ह्या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, बाहेरचे तर ह्याच्या नावाने बोंबलत आहेत, पण एक घरातले पण काही भिकारचोट लोक आहेत, दलिंदर लोक आहेत, त्याला त्रास देतात असं दिसतं एकंदरीत सोशल मीडियावर. आपल्याला माहिती आहे की त्याची बायको सुनीता आहुजा ही सोशल मीडियावर फक्त बोंबलतच फिरायला लागली आहे. गोविंदा असा आहे, गोविंदा असा क्या बदतमीज आहे, हा तो ह्या इथं ह्यांना हिला अक्कल पाहिजे. मोठा स्टार माणूस आहे तो, त्याच्याबद्दल अपमानजनक बोलतीये असं नाही बोललं पाहिजे. हा लपडी करतो म्हणते बाहेर. तारुण्यात हिला प्रॉब्लेम नव्हता, कारण की तारुण्यात माणूस खामेंग 15 वर्षांना अधिक काळ तो माणूस घरी आहे, त्याला कामं देत नाहीये, त्याला पूर्ण आयसोलेट करून टाकलं आहे गोविंदाला. आणि ही माणसं तिला त्रास देत आहेत. या आहुजा मॅडम तिच्या पोराच्या मागे लागली की बाबा आता माझ्या पोराला हे करायचंय, लॉन्च करायचं आहे. एकता कपूरसोबत चित्रपट येतोय. मुलगा लॉन्च होतोय त्याला कारण गोविंदा आहे. गोविंदा नसताना मागं नाही. आउटसायडरला कोण कामं देत नाही लवकर. तो माणूस मोठा आहे म्हणून तुझ्या लेकाला सुद्धा काम आहे, मुलीला काम आहे. तुम्हाला 4 लोक ओळखतात. 2 सिरीज काय केल्या, स्वतःला सेलिब्रिटी समजायला लागल्या. 250-300 सिनेमे बनवले त्या माणसाने. वाईट वाटतं जेव्हा ही लोक बोलते समाजात. त्या दिवशी गोविंदाचा व्हिडिओ बघितला, बिचारा रडताना दिसला. आवाज त्याचा रडवलेला होता. वाईट वाटतं, वाईट या गोष्टीचं वाटतं. येईल आज ना उद्या त्यांचा चांगला दिवस येईल. त्यात ती आहुजाबाई त्या मुलीला कुठली ती राणी सुवर्णमल वन कोणीतरी हिरोईन आहे गोविंदाच्या नवीन सिनेमाची, रूपवून सिनेमा त्याची ॲक्ट्रेस आहे, तिच्या कपड्यावरनं बोलते. तुम्हाला काय करायचं आहे? असं कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि तू असं बदनाम करू नकोस. आज जर तुमचा स्टंट असेल तर बंद करा. बेकार दिसते. यातून तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुमच्या मुलांना प्रॉब्लेम होईल. कॉन्ट्रोवर्सीमध्ये असणाऱ्या मुलांना कोण कामं देत नाही. बाबा हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये असतं, ह्याला काम नको, असा विषय होतो. त्यामुळे शांत राहा बाई, शांत राहा, एवढंच सांगतो.